कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे आणि अशातच तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन अनेक उपाययोजना केल्या जात आहेत। दुसरीकडे फक्त गोव्यातच नाही तर देशभरामध्ये अनेक ठिकाणी अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पंचनामा करणार आहोत कर्फ्यू, कोरोना आणि कडक निर्बंधांचा। नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय गोवन वार्ता लाईव्हची खास पेशकश पंचनामा। एप्रिल आणि मे महिन्यात कहर केलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तीव्र परिणाम आता काहीसा मंदावलाय। रुग्णवाढ घटली आहे, मृत्यूदर पूर्णपणे आटोक्यात आलेला नसला तरी राज्यातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण कमी होत असल्याचं पाहायला मिळतंय। रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या वाढतेय, त्यामुळे रिकव्हरी रेटही वाढलाय। या सगळ्या दिलासादायक आकड्यांच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण देशभरातील आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी थोड्याशा प्रमाणात का होईना पण कमी झाली आहे। दरम्यान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी शनिवारी रात्री सोशल मीडियामध्ये पोस्ट टाकत राज्यातील कर्फ्यू वाढवत असल्याची घोषणा केली। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी म्हटलंय की 28 जून सकाळी 7 वाजेपर्यंत कर्फ्यूमध्ये वाढ करण्यात येत आहे। शॉपिंग मॉलमधील दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी असेल, मात्र सिनेमा हॉल, थिएटर, मल्टीप्लेक्स, एंटरटेनमेंट झोन बंदच राहणार आहेत। विशेष म्हणजे मासळी बाजार सुद्धा सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे। सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मासळी बाजार खुले ठेवण्यात येणार आहेत। राज्यातील रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत आहे, मात्र मृत्यू होण्याचं प्रमाण अजूनही म्हणावं तसं कमी झालेलं नाही। त्यामुळे राज्यातील कोरोनाची लाट जरी ओसरत असल्याचा दावा केला जात असला तरीही चिंता कायम आहे। अशातच कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला जोरात सुरुवात करण्यात आली। राज्यातील 100% लसीकरणाचं लक्ष्य गाठण्यासाठी वेगानं लसीकरण मोहीम राबवली जाते। कोरोना लसीच्या पहिल्या डोसचं 100% लसीकरण जुलै महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचं ध्येय सरकारनं ठेवलंय। अशातच अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गेल्या शनिवारी कर्फ्यूमध्ये वाढ करताना काही प्रमाणात शिथिलता दिली। यावेळी आणखी काही प्रमाणात ढिलाई देत अर्थचक्राला हातभार लावण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं अप्रत्यक्षपणे भासवलंय। त्यामुळे प्रत्येक वेळी 7 दिवसांच्या कर्फ्यूमध्ये वाढ करण्याचा सिलसिला आणखी किती दिवस सुरू राहणार असा प्रश्न राज्यातील जनतेला पडलाय। राज्याचा कणा असलेला पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यवसाय फुलफ्लेश्ड कधी सुरू होणार असा प्रश्न जेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला तेव्हा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत काय म्हणाले, तुम्हीच ऐका। जी के सभी लोग मुझे मिले थे, उन्होंने कुछ डिमांड्स उनके मेरे सामने रखे हैं, वो विचाराधीन हैं, उनके ऊपर हम सोच रहे हैं क्या करने का। उनकी डिमांड है कि टूरिज्म स्टार्ट करने के लिए जब तक हम वैक्सीनेशन का एटलीस्ट फर्स्ट डोज कंप्लीट ना करें तब तक एट प्रेजेंट हम तो टूरिज्म स्टार्ट करने का कोई विचार नहीं है। 30 जुलाई तक हम हमारा फर्स्ट डोज कंप्लीट करने का टारगेट है। लोगों से बहुत अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है, वो कंप्लीट करने के बाद ही सोचेंगे। एकंदरीत पर्यटनाबद्दलची भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे। जोपर्यंत 100% लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत पर्यटन सुरू करणं शक्य नसल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी म्हटलंय। त्यामुळे राज्यातील पर्यटन काही लगेचच सुरू होण्याची शक्यता तुर्तास तरी नाहीये। अशातच सातत्यानं आठवड्याभरासाठी कर्फ्यू वाढवण्याचं सत्र सुरू आहे। सलग 3 वेळा मुख्यमंत्र्यांनी असं केलंय। हळूहळू काही गोष्टी सुरू केल्या जात आहेत, त्याचा काही प्रमाणात फायदा हा राज्यातील अर्थकारणाला मिळण्याचीही शक्यता आहे। मात्र यामुळे पुन्हा एकदा गर्दी वाढू लागली आहे। राज्यातील रस्त्यांवरती ट्रॅफिक वाढू लागलाय। फार वेळ लोकांना घरातच थांबवून ठेवणं कोणत्याही सरकारच्या हिताचं नाहीये। अशातच पालिकेचे बाजार, मासळी बाजार या सगळ्या गोष्टी मर्यादित वेळेमध्ये सुरू आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार हे नक्की। सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला की पुन्हा राज्यात कोरोना पसरणार हेही नक्की। या सगळ्या पार्श्वभूमीवरती सगळ्यात जास्त महत्त्व कुठल्या गोष्टीला प्राप्त होतं तर ते लसीकरणाला। आता 18 वर्षांवरील सर्वांना केंद्र सरकारनं फुकट लस देण्याची घोषणा केली आहे। त्या अनुषंगाने लसीकरणासाठी तिसऱ्या टप्प्यातील मोहीमही राबवली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाबाबत काय म्हटलं होतं तेही एकदा ऐका। कि राज्यों के पास वैक्सीनेशन से जुड़ा
जो 25% काम था उसकी जिम्मेदारी भी भारत सरकार उठाएगी। ये व्यवस्था आने वाले 2 सप्ताह में लागू की जाएगी। इन 2 सप्ताह में केंद्र और राज्य सरकारें मिलकर नई गाइडलाइंस के अनुसार आवश्यक तयारी कर लेगी। तर 18 वर्षांवरील लसीकरणाला राज्यात सुरुवात झाली आहे। देशातीलही वेगवेगळ्या भागात लसीकरणानं जोर धरलाय। अशातच एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे। ही गोष्ट आहे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची। कोरोनाची तिसरी लाट येत्या 6 ते 8 आठवड्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। म्हणजेच काय तर ऑगस्टचा पहिला आठवडा किंवा मग ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढेल असा इशारा देण्यात आलाय। एम्सचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी हा इशारा दिलाय। राज्यसभा टीव्हीशी बोलताना रणदीप गुलेरिया काय म्हणाले आहेत तुम्हीच ऐका। So my biggest concern currently is that we are again going in the same state of not following COVID appropriate behavior, and despite realizing the effect that it had on us as far as the second wave is concerned, we are not being responsible, and this is allowing the virus to spread. We still have a large susceptible population who can get infected. Our vaccination needs is not to that extent that we can say everyone is vaccinated. So until we have a large number of people vaccinated, we must have aggressive COVID appropriate behavior. It's just a matter of a few months. But if we restrain ourselves, if we are careful, then we will not have the infection spreading, and we will be able to either totally avoid the subsequent wave or be able to dampen it so that it doesn't cause so much of suffering as the second wave did. So I think it's important for people not to forget what has just happened a few weeks ago and learn from that so that we don't make the same mistake again. So Delta, as we know, is the variant which is now a variant of concern not only for India but globally as declared by the WHO, because it is now spreading rapidly and becoming more and more of a dominant variant. Also, it is more infectious. It infects people at a much faster rate, attaches to the cells through the ACE receptors much more rapidly and in a very strong manner as compared to the previous circulating strains. Also, what we've now noticed is that there is a mutation that has already happened in that variant and causing it to be called the Delta Plus, as in the same lineage there is a little bit of a variation in the mutant. It is still a variant of interest. That is that people are still exploring to see what this new Delta Plus can do and how it will evolve, because the number of cases still are not that large. But again, like we've been seeing over the last 1 year, the virus continues to mutate. Some mutations don't make that much of a difference. Some have a huge difference in our overall strategy because they become more infectious. We saw that with the Alpha variant, and we saw that with the Delta variant. So any new variant that comes up needs to be very closely monitored, and surveillance needs to be done so that we are able to pick up any surge that is happening due to that variant and don't allow that to really spread to other parts. आतापर्यंत कोरोनाची तिसरी लाट येईल असे फक्त अंदाज वर्तवले जात होते। हे फक्त एक प्रकारचं प्रेडिक्शन आहे असं म्हटलं जात होतं। त्यातही तिसरी लाट आली तर त्याचा सर्वाधिक धोका हा यावेळी लहान मुलांना असेल असंही सांगितलं जात होतं। दरम्यान आता डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे अनेकांनी धास्ती घेतली आहे। अनलॉकची प्रक्रिया सुरू होत असताना लोक कोरोना संबंधी सुरक्षेच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करत आहेत। पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून आपण कोणताही बोध घेतल्याचं दिसत नसल्याचं चित्र फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये पाहायला मिळतंय। गर्दी होतेच आहे, लोक एकत्र येतच आहेत। या सगळ्यात काही महत्त्वपूर्ण बाबी देखील घडल्या आहेत। 11 जून 2021ला नव्या गाईडलाईन्स केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आल्या। त्यानुसार 5 वर्षाखालील मुलांना मास्क लावणं बंधनकारक नसल्याचं सांगण्यात आलं। 6 ते 11 वर्षांच्या मुलांनी आईवडिलांच्या देखरेखीखाली मास्क लावावा असं देखील सांगण्यात आलं, तर 12 वर्षांवरील मुलांनी मास्क वापरावा अशा सूचना देण्यात आल्या। दुसरीकडे नव्या नियमांनुसार मुलांना उपचारादरम्यान स्टेरॉइड न देण्याचा सल्लाही देण्यात आला। लहान मुलांना रेमडेसिवीर इंजेक्शन देऊच नये असंही सांगण्यात आलंय। दरम्यान 14 जून 2021 रोजी आलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकारकडून कोविशिल्ड लसीच्या 2 डोसमधील अंतर वाढवलंय। 6 ते 8 आठवड्यांवरून कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसचं अंतर हे 12 ते 16 आठवड्यांवरती करण्यात आलंय। कोविशिल्ड लसीची परिणामकारकता म्हणजेच एफिकेसी वाढवण्यासाठी असं करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय।
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता देताना राज्य सरकारांनी खूपच जास्त सावधगिरी बाळगावी अशी सूचना केंद्र सरकारनं केली आहे. गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्य सरकारांना पत्र लिहून काही महत्त्वपूर्ण गोष्टींवरती चर्चाही केली आहे. राज्य सरकारांनी कोरोना रुग्णसंख्या वाढवण्याच्या स्थितीबाबत सुसज्ज राहायला हवं असं भल्ला यांनी म्हटलंय. दरम्यान देशातील विविध राज्य सरकारांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये शिथिलता आणली जात असून रस्त्यांवरील वाहतूकही आता वाढताना दिसते. पण आता केंद्र सरकारनं दिलेल्या या सूचनेनंतर राज्य सरकार काय पावलं उचलतील हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिथे दिवसाला 4,000 पेक्षाही जास्त मृत्यू होत असल्याचं आकडेवारीतून समोर आलं होतं, ती आकडेवारी अजूनही 1,000च्या आत आलेली नाहीये. रुग्णवाढ घटत असली, रिकव्हरी रेट वाढत असला तरीही संपूर्ण देशातील मृत्यूदर ही अजूनही चिंता करायला लावणारीच बाब ठरते आहे. आता पाहूयात काही अशी दृश्य की जी काळजी करायला लावणारी आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रबोधनाच्या बैठकीच्या माध्यमातून पुणेकरांना सांगाव्यात, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगाव्यात. त्या ठिकाणी त्या अध्यक्ष होत्या, शहर राष्ट्रवादी सत्ता आली, पहिला ठराव आपला पुणे महानगरपालिकेचा आहे, म्हणजे राष्ट्रवादी सत्ता आल्यानंतर आणि ती पुढे राजकीयबाई ज्या मागं होत्या आणि ठिकाण आहे महाराष्ट्र. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रानं कोणताही बोध न घेतल्याचं या दृश्यांवरून पाहायला मिळेल. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र अनेकदा महाराष्ट्रातील नेतेमंडळींकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. त्यामुळे चिंताही व्यक्त केली जाते. दुसरीकडे तेलंगणामध्ये तर 100% अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तेलंगणा हे देखील गोव्यासारखंच एक छोटंसं राज्य आहे. आता तेलंगणामध्येही कोणतेही निर्बंध नसणार आहेत. तेलंगणा सरकारनं अनलॉक केल्याच्या निर्णयाचं तेलंगणातील लोकांनीही स्वागत केलंय. तेलंगणामध्ये बाजार, व्यवहार सगळ्याच गोष्टी सुरू करण्यात आल्या आहेत. आता तेलंगणाने घेतलेला हा निर्णय घाईचा तर ठरणार नाही ना, हे येणारा काळच ठरवेल. पण सध्या तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पूर्णपणे अनलॉक करणारं तेलंगणा हे पहिलं राज्य ठरलंय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये एकट्या मे महिन्यात गोव्यानं मृत्यूचं तांडव पाहिलं. आत्तापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूपैकी सर्वाधिक मृत्यू हे एकट्या मे महिन्यामध्ये नोंदवण्यात आले आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच गोव्यात कोरोना आकडेवारी आटोक्यात येताना पाहायला मिळाली. मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर करण्यात आलेली ढिलाई संपूर्ण राज्यासाठी महागात पडल्याचं दुसऱ्या लाटेनं दाखवून दिलं. आता दुसरी लाट ओसरू लागली आहे. पुन्हा एकदा निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जाते आहे. पुन्हा एकदा त्याच चुका होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तिसरी लाट आली आणि पुन्हा त्याचा फटका बसला तर जबाबदार फक्त सरकारच नसेल तर तुम्ही, आम्ही, आपण सगळे असू. एकीकडे लॉकडाऊनमुळे हातावरती पोट असणारे उपाशी मरत आहेत, तर दुसरीकडे अनलॉक केल्यामुळे बेशिस्तपणे वागणाऱ्यांचा फटका सगळ्यांनाच बसतोय. या सगळ्यात कमी लोकसंख्या असलेल्या गोव्यासारख्या राज्याला सावरता येणं शक्य होत नसेल तर ते सरकारचं, प्रशासनाचं अपयश ठरेलच. पण त्याहीपेक्षा बेजबाबदार लोकांच्या वागण्यामुळे राज्याचंच नव्हे तर देशाचंही सर्वाधिक नुकसान होईल हे नक्की. या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोरोनामुळे बदललेल्या लाईफस्टाईलला आत्मसात करण्याशिवाय कोणताच पर्याय नाहीये. बायो बबल, शिफ्ट ड्युटी, ऑनलाईन काम, वर्क फ्रॉम होम, कामाच्या वेळेत आणि पद्धतीमध्ये बदल करणं यासारखे पर्याय जर विचारात घेतले गेले नाहीत तर येणारा काळ आणखी कठीण असेल हे नक्की. तुर्तास इतकंच. पंचनामा या कार्यक्रमामध्ये मी सिद्धेश इथेच थांबतोय. पण जाता जाता एक आठवण, गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही आम्हाला फॉलो करा. लवकरच भेटू नव्या विषयासह नवा पंचनामा घेऊन.